नमस्कार, मी प्राध्यापक विनोद वीर. द इन्फिनिटी यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत. आपण गटकनुसार टॅक्स असिस्टंट या पोस्ट संदर्भात जो काही अभ्यासक्रम आहे, स्पेशली अकाउंट, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा जो सब्जेक्ट आहे की ज्याला आपण मराठीमध्ये पुस्तपालन आणि लेखाकर्म असं म्हणतो, या विषयाच्या संदर्भात बऱ्याच मुलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात की हा विषय एक्झॅक्टली काय आहे ते. नॉर्मली आपण सर्वजण एक्झाम देत असताना आता आर्ट साईडने असेल, सायन्स साईडने असेल किंवा कॉमर्सने असेल किंवा इतर कोणतेही आपण बॅचलर डिग्री घेतली असेल तर सर्वजण तुम्ही या परीक्षेसाठी पात्र आहात. पण हा विषय जो आहे तो पूर्णपणे कॉमर्सच्या रिलेटेड असल्यामुळं स्पेशली आर्ट आणि सायन्स साईडमधून जे विद्यार्थी ही एक्झाम देणार आहेत त्या सर्वांच्या पुढं पहिला प्रश्न निर्माण होतो की या विषयामध्ये काय शिकायचं आहे, हा विषय काय आहे. नॉर्मली कॉमर्समधल्या बऱ्याच मुलांना या विषयाबद्दलचं माहिती असतं, तरीही या लेक्चरची किंवा या अभ्यासक्रमाची गरज त्यांना पण असणार आहे. त्याचं कारण मेन आहे ते म्हणजे हा विषय जो आहे तो फक्त इंग्लिशमधून शिकवला जातो. पण मित्रांनो, तुम्हाला या परीक्षेमध्ये आता हे मराठीतून असणार आहे, त्यामुळं मराठीतले जे शब्द आहेत किंवा मराठीतून ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या ज्यांचं ग्रॅज्युएशन कॉमर्समधून झालेलं आहे अशाही मुलांना मराठीतून हे सगळ्या शब्दांची ओळख करून घेण्यासाठी लेक्चर आवश्यक आहेत. तर सर्वांनी बघा, नक्कीच हा चॅनल तुम्हाला आवडेल याची मी खात्री बाळगतो. आपण सुरुवातीला या विषयाच्या संदर्भात तुम्हाला नक्की सिलेबस काय येते ते बघणार आहे. अभ्यासक्रम बोर्डवरती एकूण 11 घटक लिहिलेत. अर्थात कुठल्याही फील्डमध्ये किंवा कॉमर्समधून आपण म्हणूयात की अकाउंट हा विषय शिकत असताना ते रेग्युलर 11वीपासून असू देत किंवा MBAला असू देत, कुठल्याही ठिकाणी अकाउंट हा सब्जेक्टची सुरुवात याच पद्धतीने करतात. हे सगळं सिलेबस आहे. यामध्ये मी सुरुवातीला फक्त तुम्हाला पूर्ण घटक आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो आहे. बघा, फर्स्ट लेसन जो आहे पुस्तपालन आणि लेखाकर्म, या कन्सेप्ट आहे सगळ्या. याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर या पुस्तपालन आणि लेखाकर्म या शब्दांची ओळख, नक्की याच्यामध्ये काय असणार आहे. त्यानंतर अर्थ, त्याच्यातले काही संज्ञा आहेत की ज्या संज्ञा खूप कॉमन जरी असल्या तरी स्पेशली कॉमर्समध्ये किंवा पुस्तपालनामध्ये त्यांचे एक स्पेशल असे वैशिष्ट्य आहेत. तर हे सगळ्यांचे अर्थ आपल्याला समजून घ्यायचे. त्यानंतर काही लेखाकर्म करत असताना किंवा पुस्तपालन करत असताना त्याच्यामध्ये काही प्रथा आहेत, कन्व्हेन्शन्स आहेत. त्या प्रथा कोणत्या आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी त्यामध्ये आपण लेखांकन मानके, ज्याला अकाउंटिंग स्टँडर्ड असं म्हणतात, तेही पाहणार आहोत. या पहिल्या लेसनमध्ये पुस्तपालनाविषयी, लेसन जरी लहान असलं तरी याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात, कवर होतात. थिअरॉटिकल पार्ट बराच आहे की जो तुम्हाला परत ऑब्जेक्टिव्हमध्ये एक्झाममध्ये असणार आहेत. दुसरा जो आहे पुस्तपालन आणि पुस्तपालनाची द्विनोंद पद्धत, की ज्याला आपण डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक कीपिंग असं म्हणतो. ॲक्च्युली पुस्तकाच्यामध्ये किंवा ह्या पुस्तपालन करण्याच्या 2 मुख्य पद्धती मानल्या जातात. एक म्हणजे पहिली एक नोंद पद्धत आणि दुसरी द्विनोंद पद्धत. या पद्धतीमध्ये बऱ्याच गोष्टींचा मध्ये फरक आहे. एक नोंद पद्धत की जी सुरुवातीपासून एक नोंद पद्धतच वापरली जात होती, पण त्याच्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. स्पेशली लहान व्यावसायिक जे आहेत त्यांच्यासाठी एक नोंद पद्धत ही जास्त सुटेबल मानली जाते. पण द्विनोंद पद्धत जी आहे, डबल एंट्री सिस्टीम, ही सर्वांसाठी उपयुक्त असणारी पद्धत आहे. आणि द्विनोंद पद्धत ही पद्धत जी आहे ती समजायला किंवा समजून सांगायला नक्कीच एक नोंद पद्धतीपेक्षा अवघड मानली जाते. कारण याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी शास्त्रीय कारणं आहेत, रूल्स आहेत आणि त्या सगळ्या रूल्सचा याचा अभ्यास करून एक सिस्टीम आहे, मग ते आपल्याला सिस्टीम किंवा पूर्ण सिस्टीम वापरता येते. त्याच्या खालचे जे पार्ट दिलेत, आता तिसरा जो घटक आहे रोजकीर्द, खतावणी, ह्या ॲक्च्युली पायऱ्या पण आहेत. नंतर मी तुम्हाला हे नंतर सांगणारच आहे की या सगळ्या अकाउंटिंग शिकण्याच्या किंवा पुस्तपालन करण्याच्या एकूण ह्या पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत. त्यामधली पहिली पायरी आहे रोजकीर्द. खतावणी म्हणजे याला इंग्लिशमध्ये लेजर म्हणतो आपण. पुढं सहाय्यक पुस्तक आहेत. या रोजकीर्द आणि खतावणी यांना मदत करण्यासाठी हे सहाय्यक पुस्तकं सगळे जे आहेत, जसं की रोख पुस्तक असेल किंवा खरेदी पुस्तक, विक्री पुस्तक, खरेदी परत पुस्तक, विक्री परत पुस्तक, असे पुस्तकांचे अनेक प्रकार आहेत. या पुस्तकांमध्ये कशा प्रकारे नोंदी ठेवल्या जातात हे सर्व आपल्याला याच्यातून पाहायचं आहे. नंतर आहे तेरीज पत्रक की ज्याला ट्रायल बॅलन्स म्हणतात. अर्थात हे तेरीज पत्रक का तयार करतात
तर तिथपर्यंत म्हणजे आपण हे जे सहाय्यक पुस्तक किंवा खतावणी जे केलेलं आहे वर्षभर, ते खतावणी केलेली आपली करेक्ट आहे की त्याच्यामध्ये काही आपले ज्याला स्पेशली आपण अरिथमेटिक काही मिस्टेक झालेले आहेत, म्हणजे अंकगणिते काही चुका झाल्यात का, हे तपासण्यासाठी तेरीज पत्रक तयार करतात. आणि दुसरं म्हणजे तेरीज पत्रक हा पाया असतो अंतिम लेख्याचा. अंतिम लेखे करण्यासाठी तेरीज पत्रकाचाच आधार घेतला जातो. त्याच्या आधारेच पुढे परत अंतिम लेखे केले जातात की ज्यामधून आपल्याला पूर्ण वर्षभराचा निकाल, रिझल्ट, जसं की प्रॉफिट लॉस हा समजतो. आणि त्याच व्यतिरिक्त आपल्याला आपल्या संस्थेची किंवा आपल्या कंपनीची, कुठलाही बिझनेस असेल त्याची आर्थिक परिस्थिती, फिनान्शियल पोझिशन आपल्याला समजते. आर्थिक परिस्थिती अर्थात संपत्ती, ज्याला मालमत्ता, आणि दुसरं म्हणजे देणी जसं असेट्स आणि लायबिलिटी, या गोष्टींचा आपल्याला याच्यात पूर्णपणे माहिती होण्यासाठी अंतिम लेखे तयार केले जातात. त्या अंतिम लेखेचा पाया जो आहे, बेस जो आहे, तो हा ट्रायल बॅलन्स आहे, तेरीज पत्रक. या व्यतिरिक्त काही आपल्याला आणखी तुम्हाला सिलेबसमध्ये घसारा म्हणजे डेप्रिशिएशन, एखाद्या असेट्सवरती डेप्रिशिएशन काढलं जातं. त्या डेप्रिशिएशन काढण्याच्या मेथड्स, कशावरती डेप्रिशिएशन काढायचं आणि कशावरती डेप्रिशिएशन काढलं जात नाही हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. शिवाय ते काढण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आणि त्याचं अकाउंटिंग इफेक्ट्स, म्हणजेच पुस्तकपालनामध्ये त्याच्या नोंदी ठेवत असताना काय परिणाम होतो, हे सर्व आपल्याला त्या 7व्या लेसनमध्ये पाहायचं आहे. 8वा लेसन जो आहे तो बँक मेळपत्रक, की ज्याला बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट असं म्हणतात. या लेसनमध्ये आपल्याला बँक आणि कस्टमर, ग्राहक यांच्यामध्ये जे काही नोंदी ठेवल्या जातात, या नोंदी खरं तर सेम असल्या पाहिजेत, मॅच झाल्या पाहिजेत. पण बऱ्याच वेळा या कन्सेप्टमध्ये फरक पडतो. कस्टमरने, म्हणजे आपण समजा ग्राहक आहे, व्यापारी आहे, आपण जे काही नोंदी ठेवल्यात आणि आपल्या नोंदीनुसार असणारी जी शिल्लक आहे, बॅलन्स आहे, प्रत्येक महिन्याच्या शेवटी येणारी, तेवढीच बॅलन्स बँकेमध्ये जे काही कर्मचारी नोंदी ठेवतात त्यांच्यानुसार सुद्धा बॅलन्स ठेवलेला सारखा असला पाहिजे. पण बऱ्याच वेळा याच्यामध्ये तफावत आढळते. हे तफावत का आढळते त्याचं कारणं शोधले जातात आणि त्यानुसार परत एक पत्रक तयार केलं जातं. ते कारणं शोधल्यानंतर त्याला म्हणतात बँक मेळपत्रक. अर्थात हे मेळ घालण्यासाठी असतं. बँकेने जे रेकॉर्डिंग केलेले ते रेकॉर्डिंग आणि आपण जे रेकॉर्डिंग केलेली याच्यामध्ये मेळ घालण्यासाठी जे पत्रक तयार करतात त्याला बँक मेळपत्रक म्हणतात. 9वा लेसन आहे पुस्तकपालनाची एक नोंद पद्धत. यावरती सुद्धा आपण भर देणारे किंवा याच्यावरती पण आपण एक नजर टाकणारे की आपण बाकी इतर जे सगळ्या पद्धत शिकतोय किंवा जे काही फॉलो केलं जाते ते आपली द्विनोंद पद्धत आहे. पण तरीही द्विनोंद पद्धत ही मी मागेच सांगितल्याप्रमाणे सर्व शक्यतो मोठ्या टाईपचे जे बिझनेस आहेत, लार्ज स्वरूपाचे जे बिझनेस आहेत, अशा बिझनेसमध्ये द्विनोंद पद्धत वापरणं हे सुटेबल असतं, कारण ती खर्चिक आहे आणि वेळ जाणारी आणि शिवाय समजायला थोडीशी अवघड आहे. पण मग जे लहान बिझनेस आहेत त्यांच्यामध्ये अशा पद्धती राबवणं किंवा द्विनोंद पद्धती जे आहेत त्याचे ते फॉलो करणं हे साहजिकच त्यांना परवडणारं नसतं. म्हणून असे बिझनेस म्हणजे आहेत ते एक नोंद पद्धत ही पद्धत वापरतात. आणि भारतासारखे जे काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, म्हणजे विकसनशील देश आहेत, अशा देशांमध्ये आजही 70 ते 80% जे व्यापारी आहेत ते लहान व्यावसायिक आहेत. त्यामुळे आपण त्यांच्यामध्ये हे सगळं एक नोंद पद्धत वापरत असल्यामुळं आपल्यालाही ते अभ्यासक्रमामध्ये एक नोंद पद्धत हे शिकवली जाणार आहे किंवा आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. नंतर आहे 10वा लेसन अंतिम लेखे. आता प्रत्येक वर्षाचं शेवटचं काम म्हणजे अंतिम लेखे, ज्याला फायनल अकाउंट म्हणतात. अर्थात फायनल शब्द याच्यावरूनच येतो की तो ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर, म्हणजे जे काही वार्षिक आहे आपलं पुस्तकपालनाचं जे वर्ष आहे त्याच्या वर्षाच्या शेवटी जे काही लेखाकर्म म्हणता येईल किंवा जे काही पुस्तकपालन किंवा ज्या नोंदी ठेवल्या जातात किंवा जे पत्रकं तयार केले जातात त्या सगळ्यांना आपण अंतिम लेखे म्हणतो. या अंतिम लेखे तयार करण्याचा उद्देश असतो तो म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये त्या व्यवसायाला प्रॉफिट झाला की लॉस झाला, नफा किती झाला आणि किती तोटा झाला हे समजणं, शिवाय त्यांची आर्थिक परिस्थिती म्हणजे त्यांची असेट्स आणि लायबिलिटीज, संपत्ती आणि देणी किती आहेत हे समजण्यासाठी हे सगळं पत्रक तयार केलं जातं. त्याला अंतिम लेखे म्हणतात. पुढे आणखी एक घटक आहे तो म्हणजे ना नफा तत्वावरील संस्थाचे पुस्तकपालन. काही संस्था, तेही मी नंतर आता परत आपण बघूया शॉर्टमध्ये, संस्थांचे प्रकार आपल्याला परत पाहिजेत. काही संस्था ह्या ज्या आहेत त्या नफ्यासाठी निर्माण झालेल्या असतात आणि काही संस्था ह्या नफा मिळवण्याच्या हेतूने नसून ते त्यांच्या सभासदांना किंवा समाजाला काही सेवा देण्याच्या हेतूने निर्माण झालेल्या असतात. अशा संस्थेला आपण ना नफा तत्वावरील संस्था असं म्हणतो. त्यांचं अकाउंटिंग, त्यांचं पुस्तकपालन कशा प्रकारे करतात तेही याच्यामध्ये आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आपण हे सगळं सिलेबस पाहिलं शॉर्टमध्ये. आपण आता याच्यामध्ये मी पुढचा पार्ट आहे तो म्हणजे आपण
कशा स्टेप्स आहेत हे शिकवायचे किंवा आपल्याला कसं शिकायचं ते बघणार आहे. ह्या सगळ्या पायऱ्या आहेत, ओके, पुस्तपालनाच्या पायऱ्या, स्टेप्स. आता याच्यात फर्स्ट स्टेप जे आहे ते आहे अर्थात व्यवहार होणं. कुठल्याही पुस्तपालनाचे म्हणता येईल आपल्याला सुरुवात कधी करता येईल तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे व्यवहार घडला पाहिजे. व्यवहार म्हणजे काय? अन एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस बिटवीन टू पार्टीज इज कॉल्ड ट्रान्झॅक्शन. व्यवहार म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोक किंवा दोन लोकांमध्ये वस्तूची देवाणघेवाण म्हणजे त्याला आपण व्यवहार म्हणतो. तर या व्यवहारामध्ये ज्यावेळेस व्यवहार घडतात दोघांमध्ये आपापसात त्याच वेळेस त्याची नोंद ठेवण्याची किंवा त्याची रेकॉर्डिंग करण्याची गरज भासते. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे व्यवहार घडणं गरजेचं आहे. व्यवहारांचे प्रकार असतात, व्यावसायिक व्यवहार, अव्यावसायिक व्यवहार, तेही आपण नंतर बघणार आहे. व्यावसायिक व्यवहार म्हणजे काय की जे व्यवसायाच्या संबंधित असणारे, आणि अव्यावसायिक याचा अर्थ आपण ज्याला वैयक्तिक म्हणू. म्हणजे उदाहरण मी सांगतो तुम्हाला, व्यावसायिक आणि अव्यावसायिक यांचं कशा प्रकारे फरक समजून घ्यायचा तो. समजा आपण हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर आपण त्यांच्याकडून सर्व्हिस घेतो, जे काही फूड मागवतो आपण, ते खाल्ल्यानंतर आपण त्याचं बिल देतो. याचा अर्थ काय झाला तर आपण एक सर्व्हिस घेतली, त्या बदल्यात आपण त्याला पैशामध्ये काउंट केलं, मोजलं, आणि त्या सेवेची पैशामध्ये मोजणी केली जाते, ओके, आणि म्हणून आपण त्याच्या बदल्यात तेवढी रक्कम देतो. आता हा जो व्यवहार झाला आपल्यामध्ये आणि हॉटेल व्यावसायिकीमध्ये, याला व्यावसायिक व्यवहार म्हणतात. व्यावसायिक व्यवहार याचा अर्थ थोडक्यात असा की सर्व्हिस, वस्तू किंवा सेवा यांची पैशामध्ये मोजणी करता येत असेल त्याला व्यावसायिक व्यवहार म्हणतात. उदाहरण मी दुसरं सांगतो की आपण आपल्या घरी जेवण करत असताना आपल्या आईने किंवा पत्नीने किंवा कोणी बहीण वगैरे त्याने आपल्यासाठी स्वयंपाक केला आणि आपण ते जेवण केल्यानंतर आता इथं सर्व्हिस आपल्याला मिळाली, पण त्याच्या बदल्यात आपण पैसे देत नाही किंवा पैशाची मागणी समोरच्या व्यक्तीकडून होत नाही. याचाच अर्थ त्या व्यवसायाची किंवा त्या सेवेची आपण पैशामध्ये किंमत करत नाही. अशा व्यवहाराला आपण अव्यावसायिक व्यवहार म्हणतो. आणि हे जे सगळं आपण पुस्तपालनमध्ये शिकणार आहे किंवा जे आपल्या व्यवहार आहेत याच्यातलं फक्त अव्यावसायिक व्यवहार आपल्याला पाहायचं नाहीत, म्हणजे फक्त व्यावसायिक व्यवहारांचा संबंध येणार आहे. त्यामुळे जे काही व्यवहार आपण बघणार आहे ते व्यवसायाच्या संबंधित आहेत, तेच आपल्याला पाहायचे आहेत. त्या व्यावसायिक व्यवहारांमध्ये सुद्धा आपल्याला रोखीचे व्यवहार, उधारीचे व्यवहार असे काही प्रकार आहेत. आपण डिटेलमध्ये नंतर ते पाहूयात. व्यवसायामध्ये व्यवहार हा पहिला मुद्दा आला. व्यवहारानंतर आपण पुढे परत दुसरा घटक बघणार आहे, तो म्हणजे पायरी नंबर 2, रोजकीर्द. पुस्तपालनाची सगळ्यात महत्त्वाची पायरी ते म्हणजे पुस्तपालन, रोजकीर्द. या रोजकीर्दलाच आपण इंग्लिशमध्ये जर्नल मानतो. या अर्थात शब्दावरूनच पण आपल्याला याच्यामध्ये समजतं की रोज याचा अर्थ रोजचे रोज, कीर्द करणं याचा अर्थ नोंदी ठेवणं. तर पुस्तक जे काही व्यवहार होतात त्यांच्या नोंदी डेली, रोजच्या रोज ज्या पुस्तकात केले जातात त्या पुस्तकाला म्हणलं जातं रोजकीर्द. तर हे रोजकीर्द जे आहे ही दुसरी पायरी आहे. आता त्याच्यामध्ये कशा प्रकारे लिहिलं जातं, रोजकीर्दमध्ये लिहित असताना काही रूल आहेत, ओके, ते नियम वगैरे फॉलो करून एक पद्धत आहे, सिस्टीम आहे, त्यानुसार ते लिहिलं जातं. एकदा रोजकीर्दमध्ये लिहिल्यानंतर मग पुढचा प्रकार आहे किंवा हे पुढचं पुस्तक आहे खतावणी, की ज्याला इंग्लिशमध्ये आपण लेजर मानतो. या खतावणीमध्ये अनेक खाते तयार केलेले असतात, म्हणून याला खात्यांची वही किंवा खातेवही असं म्हणतात. खाते याचा अर्थ अकाउंट्स, सगळे अकाउंट्स तयार केले जातात. जसं की आपण एखाद्या दुकानदाराच्याकडे बघतो, आपण अनेक लोकांचे खाते त्याच्यात तयार केलेले असतात. आपणही बऱ्याच वेळा असं उधारीने वगैरे काही व्यवहार केला तर आपण सांगतो की खात्यामध्ये पैसे जमा करा किंवा खात्यामध्ये लिहून ठेवा. तर खाते याचा अर्थ याला अकाउंट म्हणतात. हे खाते कोणी तयार करायचे असतात तर त्या व्यावसायिकाने सगळ्यांच्या नावाने, मग ते वैयक्तिक नावं व्यक्तींची असू शकतात किंवा काही संपत्तीच्या नावाने पण खाते तयार केले जातात. तर हे सगळ्या खात्यांची वही म्हणजे खतावणी. याच्यामध्ये कशा प्रकारे लिहितात याची पण एक सिस्टीम आहे. ह्या स्टेप्स बाय स्टेप आपल्याला शिकायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे रोजकीर्द आल्याशिवाय आपल्याला खतावणी करता येत नाही. खतावणी केल्याशिवाय आपल्याला पुढं परत तेरीज पत्रक करता येत नाही. ओके, कारण खतावणीच्या आधारेच खात्यांच्या मध्ये जे काही अकाउंट आपण खाते तयार करतो त्या खात्यांचे दर महिन्याला बॅलन्सिंग केलं जातं. बॅलन्सिंग करणं म्हणजे थोडक्यात त्याचं क्लोजिंग करणं. ओके, तर हे बॅलन्सिंग केल्यानंतर शिल्कीकरण म्हणतात, शिल्लक काढली जाते आणि या शिल्लकांचं पुढच्या महिन्याला म्हणजे जानेवारीमधले जे शिल्लक आहे ते फेब्रुवारीला ट्रान्सफर केली जाते, फेब्रुवारीची पुढं मार्चला, असं प्रत्येक महिन्याची शिल्लक काढून पुढच्या महिन्याला ते पुढं परत हस्तांतरित केली जाते. वर्षाच्या शेवटी, साधारणपणे वर्ष हे 31 मार्चला संपतं, तर वर्षाच्या शेवटी या सगळ्या शिल्लकांची एक पत्रक तयार केलं जातं. काही शिल्लकांचे बॅलन्स ज्याला आपण म्हणतो की ते नंतर परत काही डेबिट बॅलन्स येतात, काही क्रेडिट बॅलन्स असतात. अर्थात डेबिट आणि क्रेडिट म्हणजे नावे आणि जमा अशा ह्या
खात्यांचे बाजू असतात त्याच्यावरून नंतर त्या शिल्लकांना नावे शिल्लक आणि जमा शिल्लक असं म्हणतात. तर हे नावे शिल्लक जमा शिल्लक जे आहेत त्यांचं एक पत्रक तयार केलं जातं, त्या पत्रकाला म्हणतात तेरीज पत्रक. या तेरीज पत्रकाचा उपयोग काय, तर तेरीज पत्रकामुळं आपल्याला हे जे सगळं केलेलं आपण खतावणी किंवा रोजकीर्द हे करेक्ट आहे की नाही हे समजतं. शिवाय अंतिम लेखेचे ते काय असणारे एक एक बेस आहे, याच्या आधारेच पुढे अंतिम लेखे करतात. स्टेप नंबर 5, 5वी स्टेप आहे ही. यामध्ये आपल्याला 2 गोष्टी आहेत अंतिम लेखेमध्ये. तो म्हणजे पहिला आपल्याला निकाल समजतो आणि दुसरा आहे ते म्हणजे आपल्याला याच्यातून आपली आर्थिक परिस्थिती समजते. तर या 2 गोष्टीसाठी निकाल म्हणजे नफा तोटा आणि दुसरं आर्थिक परिस्थिती समजण्यासाठी अंतिम लेखे तयार करतात. ठीक आहे, तर ह्या सगळ्या पायऱ्या आहेत. अकाउंट हा सब्जेक्ट कधीही डायरेक्टली अंतिम लेखेपर्यंत किंवा कोणीही कुठलाही टीचर डायरेक्ट तुम्हाला अंतिम लेखे शिकवू शकत नाही किंवा डायरेक्ट मध्येच खतावणी शिकवू शकत नाही किंवा शिकता येणार नाही. आपल्याला हे स्टेप बाय स्टेपच शिकावं लागतात. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला व्यवहार म्हणजे काय समजून घ्यावं लागणार, त्यानंतर रोजकीर्द कसं लिहितात, रोजकीर्दनंतर खतावणीमध्ये कसं लिहिलं जातं, त्यानंतर तेरीज पत्रकामध्ये काय प्रकार आहे किंवा काय लिहिलं जातं आणि अंतिम लेखे कसे तयार करतात. ह्या स्टेप बाय स्टेप किंवा टप्प्याटप्प्याने सगळ्या आपल्याला समजून घ्यायच्या असणाऱ्या ह्या पायऱ्या आहेत. अर्थात याच्यामध्ये काही गोष्टी आणखी आहेत, जसं या रोजकीर्दला लिहिण्याच्या आधीच आपल्याला हे जे पुस्तपालनाचे जे मगाशी सांगितलं मी की 2 पद्धती आहेत, तर यामधली आपण जी वापरणार आहे ती म्हणजे द्विनोंद पद्धत. तर ही द्विनोंद पद्धत जी आहे ही पद्धत आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि यासाठी एक स्वतंत्र आपल्याला एक लेसन पण दिलेलं आहे. तर द्विनोंद पद्धत आपल्याला आधी समजून घ्यावं लागणार, मगच रोजकीर्द करता येईल. रोजकीर्द झाल्यानंतर खतावणी झाल्यानंतर यांच्यामध्ये परत काही हेल्पिंग बुक ज्याला आपण सहाय्यक पुस्तक असं म्हणतात, सहाय्यक पुस्तके पण आपल्याला पाहायचं आहे. याला इंग्लिशमध्ये सबसिडरी बुक्स म्हणतात. तर हे सबसिडरी बुक्स म्हणजे कोणते वगैरे ते आपल्याला पाहायचं आहे. तो एक स्वतंत्र असा असणारा एक लेसन आहे. आणि मग तेरीज पत्रक वगैरे आहेत. म्हणजे जे मगाशी मी तुम्हाला एकूण 11 लेसन सांगितले त्याच्यातले लक्ष द्या, हा पहिला लेसन तोच आहे. नंतर रोजकीर्द, खतावणी, तेरीज पत्रक, अंतिम लेखे हे 5 लेसन आहेत. द्विनोंद पद्धत एक 6वा आहे किंवा म्हणजे तो दुसरा म्हणता येईल, पण 6वा हा 7वा लेसन आहे. तर हे 7 या व्यतिरिक्त आणखी 2-3 आपल्याला लेसन परत जे मगाशी सांगितले त्यामध्ये आहेत. घसारा म्हणजे काय, बँक मेळपत्रक म्हणजे काय आणि नंतर नानफा तत्वावरती असणाऱ्या संस्थांचं लेखन म्हणजे काय. तर हे लेसन आहेत आणि या सगळ्या स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत. एक एक टप्प्याटप्प्याने आपल्याला सगळं पाहिजेत. ठीक आहे, आता संस्था ज्या आहेत त्या एक बघा, कारण तुम्हाला नक्की हे समजलं पाहिजे की संस्था म्हणजे जे आहे ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो एंटायटी, यांचे जे काही प्रकार आहेत ते तुम्हाला समोर दिसत आहेत. अर्थात हे प्रकार जे आहेत ते त्यांच्या उद्देशावरून साधारणपणे तयार केलेले आहेत. एक व्यापारी संस्था आणि दुसरे आहेत अव्यापारी संस्था की ज्याला आपण ट्रेडिंग कॉन्सर्न आणि नॉन ट्रेडिंग कॉन्सर्न म्हणतात. तर यातले व्यापारी संस्था जे आहेत यांचा उद्देश, महत्त्वाचा उद्देश पाहिला जातो. कुठल्याही संस्था ज्या आहेत त्यांच्या मागं तयार होत असताना काही उद्देश असतात. व्यापारी संस्थांचा मेन उद्देश असतो तो म्हणजे नफा मिळवणे. या संस्था कशासाठी निर्माण झालेल्या असतात, तर नफा मिळवण्यासाठी. आणि म्हणून त्यांच्यामध्ये नफा मिळवण्यासाठी ही व्यापारी कृती करणं गरजेचं आहे. याला आपण ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज म्हणतो. ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे कोणती ॲक्टिव्हिटी, तर एकतर वस्तू मॅन्युफॅक्चर करणं म्हणजे वस्तू बनवणं, म्हणजे प्रोडक्ट तयार करणं आणि पुढं परत नंतर ते विकणं, किंवा जर स्वतः कंपनीला बनवायचं नसेल तर ऑलरेडी कोणीतरी बनवलेल्या असणाऱ्या वस्तू खरेदी करायच्या आणि पुढं नंतर त्या विकायच्या, म्हणजे बाईंग सेलिंग. ह्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात याला ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी म्हणतात, त्यालाच म्हणतात व्यापारी कृती. तर या व्यापारी कृती करणं आणि नफा मिळवणं हा उद्देश असणाऱ्या संस्था म्हणजे व्यापारी संस्था. मग याचे उदाहरणं तुम्हाला इथं खाली दिलेले आहेत. एकल व्यापारी याला प्रोप्रायटरशिप असं म्हणतात. ओके, प्रोप्रायटरशिप की ज्यामध्ये एक मालक हा एकटा असतो, प्रोप्रायटर. सगळे जे काही भांडवल असणार आहे ते त्या एकट्यानेच त्याच्यात इन्व्हेस्ट करायचं आहे. अर्थात पूर्णपणे बिझनेसची किंवा त्याच्या संस्थेची जबाबदारी ही त्याची एकट्याची असते. होणारा नफा त्याला एकट्यालाच मिळणार आहे, लॉस झाला तर तो एकट्यालाच त्याला सहन करावा लागणार आहे. अशा संस्थेला एकल व्यापारी म्हणजे सोल ट्रेडर किंवा प्रोप्रायटरशिप असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे भागीदारी संस्था की ज्याला इंग्लिशमध्ये आपण पार्टनरशिप फर्म म्हणतो. 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोक एकत्रित येतात आणि बिझनेस करतात.
कशासाठी करतात आणि किंवा बिझनेस करून होणारा जो प्रॉफिट येतो ते वाटून घेतात. याला आपण पार्टनरशिप फर्म म्हणलं जातं. पार्टनरशिप फर्मचा अर्थ तोच होतो, वेन टू आर मोर पर्सन्स कमिंग टुगेदर अँड कॅरी द बिझनेस फॉर अर्निंग प्रॉफिट इज कॉल्ड पार्टनरशिप फर्म, की ज्यामध्ये 2पेक्षा जास्त लोक एकत्रित येतात. अर्थात ह्याच्यात नियम आहेत, लिमिट आहे, कमीत कमी किती आणि मॅक्झिमम किती. कमीत कमी 2 लोक लागणारेच, आवश्यकच असणारे, तरच भागीदारी संस्था निर्माण होते. आणि जास्तीत जास्त जे आहे संख्या ती किती असायला पाहिजे, तर याच्यासाठी पण काही नियम आहेत. अर्थात याच्यामध्ये इंडियन पार्टनरशिप ॲक्ट जो आहे 1932 त्यानुसार पूर्वी 20 एवढीच मर्यादा दिली होती, पण आता 2014मध्ये त्याच्यामध्ये चेंजेस केलेत आणि ही मर्यादा 50 पर्यंत वाढवलेली. याला अपवाद आहे की ज्या ठिकाणी बँका म्हणून आपण थोडक्यात, बँकांमध्ये हे फक्त लिमिट 10 पर्सन्सच आहे. 10च लोक फक्त तिथं मॅक्झिमम घेता येतात, त्यापेक्षा जास्त लोक पार्टनर म्हणून घेता येत नाहीत. पण इतर संस्थांमध्ये मात्र आता हे लिमिट 50चं केलेलं आहे. तर याच्यामध्ये काय होतं की 2 किंवा 2पेक्षा जास्त लोक एकत्रित येतात आणि त्यांचं कॅपिटल म्हणजे भांडवल जे आहे ते तिथं इन्व्हेस्ट करतात. होणारा नफा असेल किंवा कामाची जबाबदारी असेल, वाटणी असेल, हे अर्थात ते सगळेजण वाटून घेतात. आणि लॉस जरी झाला तरी पण अर्थात त्या दोघा तिघांनी जे काय पार्टनर त्यांनी ते सगळ्यांनी त्यांच्या रेशोनुसार, त्यांच्या प्रमाणानुसार, जो नफ्याचं प्रमाण आहे त्याच्यानुसार ते वाटून घ्यायचे असतात किंवा सहन करायचे असतात. त्याला भागीदारी संस्था म्हणतात. तिसरा प्रकार आहे कंपनी. कंपनीमध्ये जर समजा आणखी बिझनेसचं स्वरूप वाढवायचं असेल तर मग पुढचा प्रकार आहे कंपनी, की ज्यामध्ये अनेक भागधारक जे असतात, शेअर होल्डर्स जे असतात, की ज्यांनी ज्यांनी शेअर्स खरेदी केलेत ते सर्वजण त्याचे मालक असतात आणि याला आपण कंपनी मानतो. लिमिटेड कंपनी, मर्यादित कंपनी म्हणतात. तर याच्यात प्रायव्हेट असू द्यात किंवा पब्लिक असू द्यात, पण हे सुद्धा याच्यामध्ये सुद्धा यांचा हेतू नफा मिळवणे असतो आणि त्यांच्यामध्ये सुद्धा सगळी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज केली जाते. शेवटचं आहे सहकारी कंपनी, कोऑपरेटिव्ह कंपनीज, की ज्यामध्ये अनेक लोक सहकारी तत्वावरती येतात, एकत्रित बिझनेस, व्यवसाय किंवा कंपनी सुरू होते. नफा, एखादी वस्तू, प्रोडक्ट बनवले जातात, जसं की साखर कारखाना असेल मग त्यामध्ये साखर असेल किंवा दूध सहकारी संस्था असेल त्यामध्ये दुधाचे पदार्थ असतील, हे सगळे परत बनवून विकले जातात. होणारा त्याच्यातून नफा जो आहे तो सर्व सभासदांमध्ये वाटला जातो. त्यामुळे या संस्था ज्या आहेत त्यांना व्यापारी संस्था म्हणण्याचं कारण आहे 2 मेन, एक नफा मिळवणे हा उद्देश आहे आणि दुसरं याच्यामध्ये सगळ्यांमध्ये ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे खरेदी विक्री किंवा वस्तू बनवून विकणं हे सगळं चालतं. पण अशा काही संस्था आहेत की ज्या संस्था या अव्यापारी संस्था मानल्या जातात, नॉन ट्रेडिंग कॉन्सर्न, की ज्यामध्ये यांचा उद्देश हा नफा मिळवणे नसतो. ओके, त्यामुळे त्याला ना नफा तत्व असं म्हटलं जातं. आणि दुसरं म्हणजे यांच्यामध्ये व्यापारी कृतीसुद्धा केली जात नाही आहे. ओके, व्यापारी कृती न करणे. व्यापारी कृती करणे म्हणजे काय, तर याच्यात कुठलीही वस्तू बनवली जात नाही, पुढे ती विकली जात नाही. मग याच्यामध्ये ह्या अशा संस्था व्यापारी कृती करत नाहीत, नफा उद्देश किंवा नफ्यासाठी पण ह्या संस्था तयार झाल्या नसतात. मग त्यांच्या मागे उद्देश काय असतो, तर मेन उद्देश आहे म्हणजे तो म्हणजे सभासदांना किंवा समाजांना उपयोगी असणारे काही सेवा पुरवणं. एक विशिष्ट अशी एक सर्व्हिस त्यांनी डोळ्यासमोर ठेवून किंवा त्याच्या उद्देशाने त्या निर्माण झालेल्या असतात. याचे उदाहरणं आपण पाहताना यांच्या मालकी हक्कावरून परत याचे 2 याच्यामध्ये आपण प्रकार करू शकतो. एक शासकीय गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आणि दुसऱ्या अशासकीय संस्था म्हणजेच नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, की ज्याला आपण NGO म्हणतो. तर शासकीय संस्था म्हणजे कोणत्या, तर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, आणखी महानगरपालिका, या सगळ्यांना आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो. या सगळ्या संस्था किंवा शासकीय शाळा असतील, शासकीय दवाखाने असतील, यांचे सगळ्यांचे मालकी हक्क जे आहे ते सरकारकडे असतात. ओके, आणि या सगळ्यांची उद्देश काय असतो, तर साधारणपणे हे जे आहेत म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था ह्या लोकांची सर्व्हिस करण्यासाठी, लोकसेवेसाठी निर्माण झालेले असतात. शासकीय शाळा असतील ते शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी निर्माण झालेले असतात. शासकीय दवाखाने जे आहेत ते मेडिकल फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी निर्माण झालेले असतात. पण या सगळ्यांचा उद्देश, त्यामुळे लक्षात घ्या, नफा मिळवणे हा नसतो. अर्थात त्याच्यासाठी फक्त काय आहे, तर समाजाला किंवा सभासदांना एक विशिष्ट अशी सेवा, जसं आता मी सांगितले की कुठली यांच्यामध्ये लोकसेवा, शासकीय शाळेमध्ये शैक्षणिक सेवा पुरवण्यासाठी आणि इथं त्यांच्यामध्ये मेडिकल फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी निर्माण झालेल्या असतात. काही संस्था आहेत दुसऱ्या अशासकीय, की ज्याला आपण नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो, NGO, की ज्यामध्ये शाळा आहे, खाजगी असतील, दवाखाने खाजगी असणारे किंवा एखाद्या ट्रस्टचे असतील, परत ग्रंथालय असेल, लायब्ररी, एक स्पोर्ट्स क्लब असतात किंवा ट्रस्ट. ओके, जसं श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आहे किंवा शिर्डीचं साई संस्थान आहे. हे जे ट्रस्ट असतात, संस्थान असतात,
यांच्याकडे यांची मालकी हक्क ही गव्हर्नमेंटकडे नसते. त्यामुळे यांना लोकांमधून पब्लिकमधून जे काही मिळणारी देणगी असेल किंवा गव्हर्नमेंटकडून मिळणारं ग्रँट असेल किंवा आणखी काही फीज असेल किंवा मेंबरशिप फीज असेल किंवा सबस्क्रिप्शन असेल, याच्यातून यांच्याकडे इन्कम म्हणजे पैसे मिळतात आणि त्याच्यातून नंतर त्यांच्यासाठी होणारा जो खर्च आहे तो खर्च केला जातो. शिल्लक राहिलेली रक्कम जी आहे ते पुढच्या किंवा इतर काही कामासाठी वापरली जाते. तर अशा ह्या संस्था आहेत अशासकीय, याला अव्यापारी संस्था म्हणतात. आता आपल्याला लक्ष द्या, तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये या परीक्षेच्या दृष्टीने सांगतो अभ्यासक्रमामध्ये काय असणार आहे ते. तर ह्या ज्या सगळ्या संस्था दिलेल्या आहेत व्यापारी संस्था, यामधले फक्त पहिला जो मुद्दा आहे एकल व्यापारी संस्था, याच्याच संबंधित तुम्हाला फक्त प्रश्न विचारले जाणार आहेत. हा जो पार्ट आहे भागीदारी संस्था किंवा कंपनी सहकारी संस्था याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाही आहेत. आणि हा सगळा पार्ट जो आहे याच्यामध्ये अभ्यासक्रम करण्यासाठी एकल व्यापारी संस्था जी आहे प्रोप्रायटरशिप, हे सध्या 11वीचं जे काही सिलेबस आहे ते पूर्ण सिलेबस याच्या रिलेटेड आहे. त्यामुळे तुम्हाला मी हेही सांगेल की जर तुम्ही आणखी जर कन्फ्यूज असाल की आता अभ्यास करायचा म्हणजे नक्की कशातून किंवा कोणते बुक्स रेफर करायचे, तर सगळ्यात पहिल्यांदा पाठ्यपुस्तक जे आहे 11वीचं ते तुम्ही पुस्तक जर रेफर केलं तर बऱ्यापैकी सगळा पार्ट जो आहे सगळं सिलेबस जे आहे त्याच्यात कव्हर होतं आहे. फक्त काही याच्यातले लेसन आहेत, जसं हा एक तुम्हाला एक अशासकीय म्हणजे किंवा अव्यापारी संस्थांचं पण अकाउंटिंग कसं केलं जातं त्याच्यावरती पण काही प्रश्न येणार आहेत. तर हा पार्ट फक्त 12वीच्या सिलेबसमध्ये आहे सध्या, तो 11वीच्या सिलेबसमध्ये नाही आहेत. नाही तर बाकी इतर सगळे घटक जे आहेत ते 11वीच्या सिलेबसमधलेच आहेत. त्यामुळे तुम्ही 11वीचं पाठ्यपुस्तक जरी रेफर केलं तरी तुम्हाला वेगळे फार पुस्तकं पाहायची गरज नाही. शिवाय आम्ही काही नोट्स देऊ, त्या नोट्सच्या आधारे तुम्हाला बऱ्यापैकी किंवा चांगले मार्क्स मिळतील किंवा सगळा पार्ट जो आहे तो कव्हर होईल. आता तुम्हाला या परीक्षेतून जी पोस्ट मिळणार आहे ते आहे टॅक्स असिस्टंट. टॅक्स असिस्टंटचं काम काय ते पण महत्त्वाचं लक्षात घ्या. तुम्हाला हा सब्जेक्ट का दिलेला असणार आहे परीक्षेमध्ये त्याचं कारण आहे, तर तुम्ही उद्या परत शासकीय ज्या संस्था आहेत त्यांचं अकाउंटिंग करणार आहेत. शासकीय संस्था म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांचं अकाउंटिंग करण्यासाठी जे डिपार्टमेंट आहे ज्याला आपण टॅक्स डिपार्टमेंट म्हणतो, या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही सर्व्हिसला लागणार. आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला यांचं हे जे काही संस्था असतात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत वगैरे यांचं अकाउंटिंग असेल किंवा शासनाचे तुम्ही एक प्रकारे अकाउंटंट म्हणून काम करणार आहेत. तुम्हाला बाकी खाजगी लोकांचं किंवा या व्यापारी संस्थेचं अकाउंटिंग प्रत्यक्षात काम करायल्यानंतर सर्व्हिस म्हणजे तुम्हाला पोस्ट मिळाल्यानंतर हे करायची गरज नाही. पण शिकून घेताना किंवा तुम्हाला समजून घेताना सेम आहे, यांच्यामधलं अकाउंटिंग हे सगळं सेम आहे. अकाउंटिंगच्या सगळ्या स्टेप्स किंवा रूल्स वगैरे सगळे सेम आहेत. त्यामुळं अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. आपण हे सर्व आता तुम्हाला संस्थेचं वर्गीकरण मी सांगितलं, याचा अभ्यास तुम्हाला नंतर आपण डिटेलमध्ये परत बारकाईने बघणारच आहेत. गरज मेन तुम्हाला अकाउंटमधल्या अभ्यासाची का पडणार आहे, तर जे काही सायन्समधून असणारे किंवा आर्टमधून असणारे जे मुलं आहेत त्यांना याच्यातल्या बऱ्याच कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजणार नाहीत. अगदी पुस्तक वाचूनसुद्धा लवकर ह्या समजणार नाहीत, कारण शब्दशः त्यांचे अर्थ वेगळे आहेत आणि प्रॅक्टिकली या सब्जेक्टमध्ये त्यांचं मिनिंग वेगळं आहे. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्यांचे डिक्शनरी वर्ड पाहिले तर वेगळे मिनिंग येतात, पण अकाउंटमध्ये याला स्पेशली वेगळ्या अर्थाने मांडलं जातं. एक उदाहरण मी फक्त सांगतो. यामध्ये काही कन्सेप्ट आहेत की ज्या कन्सेप्टचं मिनिंग जे आहे ते स्पेशली अकाउंटमध्ये वेगळ्या शब्दाने वापरलं जातं. उदाहरणार्थ बघा, एक शब्द तुमच्या ओळखीचा असणारा गुड्स, की ज्याला मध्ये मराठीमध्ये वस्तू असं म्हणतात किंवा माल असा शब्द वापरतात. आपण बऱ्याच वेळा बघतो की काही रस्त्याने वाहनं जातात त्याच्यावरती म्हणजे फार तर ट्रक वगैरे त्याच्यावरती लिहिलं असतं गुड्स कॅरियर म्हणजे माल वाहतूक. पण माल म्हणजे काय हे कन्सेप्ट लवकर लक्षात येत नाही. आपण माल याचा अर्थ कुठल्याही वस्तूला माल म्हणू शकतो का, किंवा माल कोणी म्हणायचं, वस्तू कोणी म्हणायचं, याच्यामध्ये हे एक व्यक्तिसापेक्ष असणारी कन्सेप्ट आहे. उदाहरणार्थ याला समजा हातात आपल्या हातात पेन असेल किंवा बोर्ड असेल, आपण ह्याला पेनच म्हणतो, बोर्ड म्हणतो. पण मग वस्तू कोण म्हणतं किंवा माल ह्याला कोण म्हणतं, किंवा जे मी मग उदाहरण सांगितलं की समजा माल वाहतूक करणारी एखादी ट्रक असेल, त्याच्यात असं बाहेर लिहिलं असतं की माल वाहतूक करणारी किंवा माल वाहतूक, पण अर्थात आतमध्ये काय असतं, माल म्हणजे नक्की कोणती वस्तू ज्याला माल म्हणायचं किंवा ती म्हणायचं कोणी हे महत्त्वाचं आहे. तर या गुड्स या शब्दांमध्ये हा शब्द कोण वापरतं, तर महत्त्वाचं जो व्यापारी ज्या वस्तूचा व्यवसाय करतो ती वस्तू
त्याच्या दृष्टीने माल असते, त्याच्या दृष्टीने, व्यापाऱ्याच्या दृष्टीने, आपल्या दृष्टीने नाही. म्हणजे समजा एखादा पेन विक्रेता असेल, बघा एखादा पेन विक्रेता असेल तर पेन विक्रेत्याच्या दृष्टीने पेन हा माल झाला किंवा वस्तू झाली. आपण मात्र त्याला पेनच मानतो, तो मात्र त्याला माल शब्द वापरतो. तो सरळ सांगेल की माझ्याकडे 10,000 रुपयाचा माल पडू नये, 10,000 रुपयाच्या वस्तू आहेत. आपण मात्र घरी गेल्यानंतर किंवा पेन खरेदी करताना आपण पेन द्या असंच म्हणतो, त्या वस्तूचं नाव सांगतो, कारण आपला व्यवसाय पेन खरेदी करणं आणि विकणं नाही आहे. आपण उपभोक्ता असतो, त्यामुळे आपण त्या वस्तूला त्या वस्तूच्या नावानेच ओळखतो. पण जो व्यक्ती तो वस्तूंची व्यवसाय करतो तो व्यक्ती मात्र त्याला माल या नावाने एकत्रित शब्द वापरतो. म्हणजे एखादा फळ विक्रेता असेल तर तो सगळ्या प्रकारच्या फळांना माल असा शब्द वापरतो. भाजी विक्रेता असेल तर तो भाजीला पूर्णपणे माल असा शब्द वापरतो. पण आपण घरी गेल्यानंतर असं नाही म्हणत की मी 1 किलो माल आणलाय, आपण असं सांगतो की 1 किलो आपण भाजी आणली, त्या भाजीचं विशेष असं नाव आपण सांगतो. म्हणजे बटाटा असेल, टोमॅटो असेल, याच नावाने आपण ओळखतो. त्यामुळं ही कन्सेप्ट जरी तुम्ही पाहिलं, चला पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं की वस्तू, गुड्स, वस्तू म्हणजे काय, तर वस्तू म्हणजे तुम्हाला तिथं एवढंच सांगितलं जाईल, वस्तू याचा अर्थ व्यवसायामधले असणारी कुठलंही वस्तू किंवा उत्पादन. पण त्याच्यातून तुम्हाला त्यातून अर्थ सगळा समजणार नाही. तो समजून घेण्यासाठीच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. या वस्तूच्या रिलेटेड किंवा वस्तूलाच वेगवेगळ्या नावाने पण ओळखलं जातं. जसं की वस्तू जर समजा खरेदी केली असेल आपण, तर त्याला खरेदी असा शब्द वापरतात. अर्थात हा शब्द फक्त वस्तूसाठीच वापरतात. म्हणजे माझी दिवसभराची खरेदी किती असं दुकानदार ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस ती खरेदी म्हणजे काय असतं, तर वस्तू खरेदी केलेल्या असतात. म्हणजे समजा एखादा पेन विक्रेता असेल, त्याने 10,000 रुपये किमतीचे पेन खरेदी केले, तर तो त्याला पेन खरेदी केले असं न सांगता फक्त म्हणेल की माझी खरेदी 10,000 रुपयाची. पण ऑफिसमध्ये जर समजा टेबल त्याला खरेदी करायचं असेल, त्यासाठी त्यांनी परत 2,000 रुपये जर खर्च केले असतील, तर ते 2,000 रुपये मात्र तो असं म्हणणार नाही की माझी खरेदी 2,000ची. ती असेट झाली, ती वेगळी वस्तू झाली. त्यामुळे तिथं तो त्या 2,000ची नोंद ठेवत असताना टेबल खरेदी केला असंच लिहिणार आहे. पण पेन जिथं खरेदी केले तिथं मात्र तो शब्द वापरणार आहे की माझ्या 10,000 रुपयाची खरेदी आहे. तर खरेदी हा शब्द वस्तूच्या संबंधित आहे, किंवा विक्री हा शब्द जो वापरणार आहे आपण नंतर, तोही या वस्तूच्या संबंधित असेल. किंवा काही खरेदी केलेल्यातला खराब निघाल्यामुळं काही माल आपण माघारी करतो, परत करतो, तर त्याला खरेदी परत असं म्हणतात. विक्री केलेल्यातला पण काही माल रिटर्न येऊ शकतो, त्याला विक्री परत म्हणतात. किंवा न विकलेला जो माल आहे त्याला आपण साठा म्हणतो. म्हणजे विक्रीसाठी ठेवलेला आहे पण विकलेला नाही आहे, न विकलेला गेलेला, तर त्याला साठा म्हणतात, शिल्लक म्हणतो आपण. तर ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत या वस्तूच्या रिलेटेड आहेत. त्यामुळे हे एक उदाहरण मी सांगितलं. अशा अनेक उदाहरणं किंवा अशा अनेक कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचे आहेत की ज्यांचे आपण बाहेर अर्थ वेगळे मानतो, किंवा आणि कॉमर्समध्ये किंवा अकाउंटमध्ये त्याचे अर्थ हे वेगळ्या प्रकारे असतात. जसं की आणखी एक शब्द मी सांगेल, भांडवल. तर हा भांडवल जो आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये कॅपिटल म्हणतात. कॅपिटलचा अर्थ जे आहे राजधानी वगैरे तो वेगळा आहे. तर या कॅपिटलचा अर्थ काय होतो, भांडवल म्हणजे काय, तर मालकाने त्याच्या व्यवसायामध्ये जी काही रक्कम किंवा जी अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे, जी काही रक्कम त्याने गुंतवलेली, त्या गुंतवलेल्या रकमेला आपण भांडवल म्हणतो. हे अर्थात मालकाने गुंतवलेले असले पाहिजे ना. मालकाने दुसऱ्याकडून म्हणजे बँकेकडून कर्ज घेऊन जर व्यवसाय केला तर त्याला भांडवल म्हणत नाहीत. भांडवल ही म्हणजे स्वतःजवळची रक्कम की जे बिझनेसमध्ये गुंतवली त्याला भांडवल म्हणतात. आणि व्यवसायातली काही रक्कम खाजगी कामासाठी जर वापरली असेल, स्वतः काढून घेतली असेल, तर त्याला ड्रॉइंग म्हणतात, त्यालाच उचल असं म्हणतात. उचल घेतली असा शब्द वापरतो यालाच ड्रॉइंग म्हणतात. आता हे ड्रॉइंग जे आहे याचा अर्थ वेगळा, आणि आपण रेग्युलर जर ड्रॉइंग शब्द ड्रॉइंगचा अर्थ म्हणजे तर पेंटिंग करणं किंवा ड्रॉ करणं, काढणं वगैरे, रेखाटणं असा अर्थ होतो. पण इथं ड्रॉइंगचा अर्थ होतो उचल घेणं, म्हणजे व्यवसायातले पैसे किंवा वस्तू वापरले असतील पण तेही खाजगी कामासाठी, तर त्याला उचल असं म्हणतात. तर अशा काही कन्सेप्ट आपण पाहणार आहेत. ठीक आहे, आपण आज फक्त मी तुम्हाला एवढंच शॉर्टमध्ये सांगितलं आहे. आपण डिटेलमध्ये नंतर बघूयात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि सर्वांनी लाईक करा. थँक्यू.